हरिओम. भगवद्गीता अध्याय 15 श्लोक क्रमांक 16. 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीता तत्वज्ञानाच्या अतिशय अतिशय सूक्ष्म आणि गहन अशा भागाबद्दल बोलते आहे. आणि म्हणूनच ह्या अध्यायाचं वर्णन करताना शेवटी इति गुह्यतमम शास्त्रम असं भगवंतांनी म्हटलंय. आता गुह्य म्हणजे गूढ असं न घेता गहन म्हणजे सूक्ष्म असा अर्थ इथे घ्यायला पाहिजे. या पूर्वीच्या श्लोकामध्ये म्हणजे सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, यामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये मीच आहे असं सांगून त्यानंतर भगवंत स्वतःचं स्वरूप म्हणजे परमेश्वराचं मूळ स्वरूप जे आहे ते सांगतायत. आणि ते ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याने असा प्रश्न विचारला की हे जे तुझं मूळ स्वरूप आहे तेच मला पूर्ण व्यवस्थित समजावून सांग. आणि त्यासाठीच भगवंतांनी जो श्लोक सांगितला तर तोच आज आपण पाहणार आहोत की द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की या सृष्टीमध्ये क्षर म्हणजे नाशवंत आणि अक्षर म्हणजे अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत, ज्यामध्ये सर्व भूतमात्रांना नाशवंत म्हणजेच परिवर्तनशील क्षर असं म्हटलं आहे आणि कूटस्थ अशा तत्वाला अक्षर असं म्हटलं आहे. श्लोकाचा हा अर्थ वाचल्यानंतर मला असं पहिल्यांदा असं वाटलं की परीक्षेला जर का हा टॉपिक असता, हा अभ्यास असता, तर हा टॉपिक आपण ऑप्शनलाच टाकला असता. पण आपली काही आता इथे लगेच परीक्षा नाही. स्वामींनी देखील इथे असं म्हटलंय की हा सगळा भाग हा काही खूप भक्तिभावात्मक वगैरे नाहीये, तर तत्वज्ञानाचा समजून घेण्याचा आहे. तर त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपण एक एक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अध्यायाचं जे नाव आहे की पुरुषोत्तम, तर या अंतिम पुरुषोत्तम ह्या अवस्थेच्या पूर्वीच्या दोन स्थिती या श्लोकामध्ये सांगितल्यात. त्या म्हणजे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. तर आता क्षर म्हणजे काय, तर जे काही आपल्या डोळ्यांना दिसणारं आहे, जे कमी होतं, जे लयाला जातं म्हणजे ज्याचं क्षरण होतं ते म्हणजे क्षर, म्हणजे हे सर्व दृश्य विश्व. आता प्रकृती आणि पुरुष असं आपण अनेकदा हे दोन्ही शब्द ऐकलेत. जर जी डोळ्यांना दिसते ती जी सतत बदलणारी आहे ती प्रकृती, त्याचप्रमाणे आपल्या मनातले विचार भावना हे देखील प्रकृतीमध्येच येतात. याचं कारण ते सतत बदलत असतात. यालाच या ठिकाणी उपाधी असं देखील म्हटलंय. आता सोप्या भाषेत याचं उदाहरण घ्यायचं तर गिफ्ट रॅप केलेलं असतं, त्याचं जे कव्हर आहे त्याला उपाधी म्हणजेच आवरण असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत हे आवरण बाजूला करत नाही तोपर्यंत आतली मुख्य वस्तू दिसू शकत नाही. आता हे आवरण हे वेगवेगळं असू शकतं. कोणी त्या गिफ्टला प्लेन न्यूजपेपर लावेल तर कोणी कलरचा पेपर लावेल, पण तो काही या ठिकाणी महत्वाचा नाहीये, कारण ते फक्त वरचं कव्हर आहे आणि ते बदलणारं आहे आणि म्हणूनच त्याला क्षर असं म्हटलंय. पण ह्या क्षराच्या आतमध्ये जी मुख्य गिफ्ट आहे, जी मुख्य वस्तू आहे तीच मुख्य आहे आणि जोपर्यंत हे आवरण बाजूला करत नाही तोपर्यंत ते आतलं तत्व काय आहे हे कळू शकणार नाही. आता क्षर आपण पाहिलं, यानंतर अक्षर म्हणजे काय, तर क्षरच्या अपोजिट म्हणजे न बदलणारं, ज्यामध्ये कधीही बदल होत नाही, ज्याचा लय होत नाही, नुसत्या डोळ्यांनी ते दिसूही शकत नाही, त्याला अक्षर असं म्हणतात. श्लोकामध्ये ह्याला कूटस्थ अक्षर असं म्हटलंय. आता कूटस्थ म्हणजे काय, तर कूट म्हणजे ऐरण. आता अक्षराला ऐरणीची उपमा दिली आहे. तर आता ऐरण आपण पाहिली असेल की ती अतिशय स्थिर अशी भक्कम असते आणि त्याच्यावर लोखंडाचे वेगवेगळे आकार घडवले जातात. म्हणजे त्या लोखंडाला ठेवून त्याच्यात वेगवेगळी जडणघडण केली जाते, मोडतोड केली जाते आणि त्यातून नवीन वस्तू बनवली जाते. ह्या सगळ्याला आधार ऐरणीचा आहे, तिच्यात काही बदल होत नाही, ती आहे तशी स्थिर आहे. तर त्याचप्रमाणे अक्षर जे आहे त्यामध्ये कधीही बदल होत नाही, ते ऐरणीसारखं स्थिर आहे आणि म्हणूनच त्याला कूटस्थ अक्षर असं म्हटलंय. शरीराच्या पातळीवर बघायचं झालं तर नुसतं शरीर हे क्षर आहे आणि ज्याच्या आधारावर ते काम करतं ते चैतन्य
हे कूटस्थ अक्षर असं आहे. रमण महर्षींचं एक उदाहरण आहे की रमणाश्रमामध्ये एकदा एक गृहस्थ आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी काही पुस्तकं खरेदी केली आणि त्यांनी रमण महर्षींना अशी विनंती केली की तुम्ही ह्यावर आम्हाला काही वाक्य किंवा एखादा संदेश काहीतरी लिहून द्यावं. तर रमण महर्षी हे अलिप्त होते आणि ते त्याला काही तयार नव्हते. तर त्यांनी खूप आग्रह केला की तुम्ही काहीतरी लिहा, एखादं अक्षर तरी लिहा. तर त्यावर एकदम तत्वज्ञानपर उत्तर रमण महर्षींनी दिलं की अक्षर म्हणजे ज्याला काही फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये ते अक्षर असं लिहिणार कसं. तर इथपर्यंत आपण क्षर आणि अक्षर हे समजून घेतलं. पण ह्या श्लोकामध्ये क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष असं म्हटलंय. आता गीतेचा वरवरचा अर्थ आपण बघितला असता तर क्षरपुरुष म्हणजे हे सगळं बदलणारं विश्व, त्याच्या मागे असलेलं चैतन्य ते म्हणजे अक्षर पुरुष. आणि ह्या सगळ्या आवरणाशिवाय म्हणजे प्रकृतीशिवाय नुसतं चैतन्य मूळ रूपातलं ते म्हणजे उत्तम पुरुष. असं थोडं सोपं गेलं असतं. पण ज्ञानेश्वर महाराजांचं यावरचं एक्सप्लेनेशन हे इतकं सोपं नाहीये. तर ते काय आहे ते आपण थोडंसं बघूया. वस्तुतः पुरुष म्हणजे परमात्मा. त्यामुळे जे बदलणारं आहे, जे नित्य नाहीये, त्याला क्षर असं म्हणता येईल. क्षर पुरुष असं नाही म्हणता येणार. मग क्षर पुरुष म्हणजे काय? तर जे बदलणारं आहे त्याला आधार देखील तत्वाचाच आहे. म्हणजे वरवरच्या बदलणाऱ्या प्रकृती जी आहे त्याला आधार हा तत्वाचाच आहे. आणि या वरच्या बदलणाऱ्या प्रकृतीमुळे ते जे तत्व त्याला आधारभूत आहे ते देखील बदलणारच आहे असा भास होतो आणि म्हणून त्याला क्षरपुरुष असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे असं म्हटलंय की आणि क्षरपणाचा नाथीला आळूया ऐसेनी आला. म्हणजे क्षरपुरुष असा त्या तत्वावर आळ आलेला आहे. कारण तत्व खरं तर एकच आहे, ते कधीही न बदलणारं असंच आहे. पण ज्याच्या सापेक्ष त्या तत्वाकडे बघितलं जातंय त्यामुळे त्या तत्वाला देखील ते बदलणारं आहे असा आळ आलेला आहे. कारण उपाधी जशी येते जाते कमी जास्त होते तसं ते तत्व देखील बदलतं कमी जास्त होतं असा फक्त भास होतो. ह्याचं उदाहरण बघायचं झालं तर सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे. पाण्याची वाफ व्हायला लागली की ते प्रतिबिंब हळूहळू कमी होतं. पाणी पूर्ण गेल्यानंतर प्रतिबिंब पूर्ण निघूनच गेलं. परत जर का पाणी आलं तर ते प्रतिबिंब पुन्हा आलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघायचं झालं तर मूळ सूर्य हा आहे तिथे तसाच आहे. तो काही कमी जास्त होत नाही किंवा येत जात नाही. पण असं असताना ज्या माध्यमातून आपण त्याच्याकडे बघतोय ते म्हणजे पाणी, तर ते कमी जास्त होतंय आणि त्यामुळे तो मूळ सूर्यच कमी जास्त होतोय की काय असा भास होतो आणि म्हणून या ठिकाणी त्याला क्षरपुरुष असं म्हटलंय. आता आपल्या मनाचंच बघायचं झालं तर मनामध्ये ज्या वेळेला ईश्वराबद्दलचा भाव आहे म्हणजे स्वामींचं एखादं प्रवचन ऐकलं, एखादा छान अभंग ऐकला तर त्या काळापुरता परमेश्वर आहे, तो सगळीकडे आहे, माझ्यामध्ये देखील तो आहे असं विचाराने तरी आपल्याला वाटतं. कारण मन हे माध्यम आहे. पण जरा वेळाने टीव्ही ऑन केला तर आता ते तत्व परमेश्वर गेला का तर नाही, तो तिथेच आहे. पण ज्या माध्यमातून आपण त्याच्याकडे बघत होतो ते बदललं म्हणजे मन, त्यातले विचार बदलले आणि त्यामुळे तो गेला असं फक्त भासतं. कलावती आईंना एकाने एकदा असा प्रश्न विचारलेला की अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दल तुम्हाला जसं सारखं वाटतं तसं आम्हाला का बरं वाटत नाही. तर त्यावर त्या म्हणाल्या की ज्या कॅमेराने फोटो काढायचा तोच जर का हलत असेल तर फोटो चांगला येणार नाही. तसंच अंतःकरण हे सतत हलत आहे, मनात सतत काहीतरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चांगले वाईट असे विचार आहेत. म्हणजे माध्यम हे हलणारं आहे. त्यामुळे संतांना जसा परमेश्वराचा सतत अनुभव असतो तसा तो आपल्याला येत नाही. तर अशा प्रकारे क्षरपुरुष म्हणजे काय ते इथपर्यंत आपण समजून घेतलं. आता अक्षर पुरुष म्हणजे काय हे मात्र जरा कल्पनेनेच थोडंसं समजून घ्यायला लागेल. अक्षराचा अर्थ आपण यापूर्वी पाहिला की जे बदलत नाही, स्थिर आहे, ते म्हणजे अक्षर. आणि अक्षर पुरुष ही स्थिती कधी असते तर जेव्हा ही बदलणारी प्रकृती म्हणजे हे जे आवरण आहे ते पूर्णपणे निघून गेलं.
स्वामींनी इथे असं म्हटलंय की अशी स्थिती ही दोन वेळेला प्राप्त होते. पहिली म्हणजे प्रलय काळी, म्हणजे जेव्हा सगळ्या प्रकृतीचा लय होतो, प्रकृती नाही अशी स्थिती होते, आणि त्यावेळेला तत्व हे असतंच, तर त्यावेळेला त्याला अक्षर पुरुष असं त्या ठिकाणी म्हणायचं. आणि दुसरी अशी, अर्थात ही अवस्था आपल्याला थोडीशी इमॅजिनच करायला लागेल. आणि दुसरी ही अवस्था कधी प्राप्त होते, तर योगामध्ये सर्व वृत्ती मावळल्यानंतर अत्यंतिक शांत अशी स्थिती निर्माण होते. अशा वेळी बाहेरील विश्वाचं भान काहीच नाही, मनामध्ये वृत्ती देखील नाही, बुद्धीचे सगळे व्यवहार थांबलेले आहेत. म्हणजे अतिशय शांत, प्रशांत असं ज्याला म्हणता येईल, अशी स्थिती निर्माण होते. आता अशा वेळी ज्ञान प्राप्त झालं आहे का? तर नाही. मनात काही वृत्ती नाहीये अशी स्थिती आहे, पण ज्ञान प्राप्त देखील झालेलं नाही, अशी जी मधली स्थिती, ज्याला शून्यावस्था किंवा शून्य स्थिती असं म्हटलेलं आहे. आता ह्या अवस्थेत जेव्हा ती व्यक्ती असते, व्यक्ती म्हणजे योगी व्यक्ती जेव्हा अशा अवस्थेमध्ये असते, तर त्यावेळेला देखील तत्वाचा आधार त्याला आहेच. आणि अशा वेळेला त्या तत्वाकडे बघताना त्याला अक्षर पुरुष असं म्हणायचं. आता आकाश आणि वारा किंवा हवा याचं उदाहरण बघायचं झालं, तर मुळात आकाश आणि वारा ह्या दोन्ही वेगवेगळ्या एंटिटीज, हवा ह्या वेगवेगळ्या एंटिटीज आहेत. वारा वाहतो, हवा हलते, तेव्हा पूर्ण आकाशातच काहीतरी चलन चालू आहे, हालचाल चालू आहे असं वाटतं, तेव्हा त्याला क्षरपुरुष असं म्हणता येईल. पण जेव्हा वारा पूर्ण थांबला, तेव्हा हवेचं काही अस्तित्वच नाही असं आपल्याला वाटतं. म्हणजे पूर्ण एकरूप स्थिती आहे असं जाणवतं. अर्थात जोपर्यंत वारा परत वाहत नाही तोपर्यंतची ही मधली स्थिती आहे, आणि ह्या स्थितीला अक्षरपुरुष असं म्हणता येईल. आणि ह्यानंतरची पुढची स्थिती ती म्हणजे प्रकृती नसताना केवळ चैतन्य तत्व, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ प्रकृती. जेव्हा त्या तत्वाकडे पाहिलं जातं, तेव्हा त्याला उत्तम पुरुष असं म्हणायचं. आता खरं पाहायचं झालं तर क्षर, अक्षर, पुरुषोत्तम असे तीन वेगवेगळी तत्व नसून एकाच परमात्म तत्वाची ही तीन रूपं आहेत. मग असा प्रश्न पडतो की असं हे एवढं कॉम्प्लिकेटेड क्षर, अक्षर असं का बरं समजून घ्यायचं? तर जसं निर्गुण निराकार रूप कळणं कठीण आहे, आणि म्हणून सगुण रूपाची उपासना सांगितलेली आहे. आपापल्या मनाच्या ठेवणीप्रमाणे आपण आपल्याला आवडीची सगुणाची उपासना करत असतो. त्याचप्रमाणे आपण सगळा वेळ प्रकृतीमध्येच वावरत असतो, आणि त्यामुळे ह्या प्रकृतीच्या कोणत्याही रूपाच्या मागे हे ईश्वर तत्वच आहे अशी जाणीव सतत राहावी, यासाठीच हे क्षर, अक्षर अशा ह्या तत्वाच्या स्थिती वर्णन केलेल्या आहेत. म्हणजे केवळ ध्यान करतानाच नव्हे, तर इतर वेळी वावरताना मध्ये मध्ये लक्षात येईल तेव्हा या सगळ्याच्या मागे जी शक्ती किंवा जे तत्व आहे किंवा हा परमेश्वर आहे, याचं भान राहावं, आठवण राहावी, हाच उद्देश या शर आणि अक्षर ह्याच्या मागे असावा असं वाटतं. तर त्याप्रमाणे आपण देखील जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा सगळ्या वेळी त्या परमेश्वराची आठवण ठेवायचा नक्की प्रयत्न करूया. यानंतरचा जो पुढचा उत्तम पुरुष हा भाग आहे, तो विस्तृतपणे आपण पुढच्या स्वाध्यायात पाहणार आहोत. अशा प्रकारे स्वामींजींच्या प्रवचनामधून मला जो भाग समजून सांगता आला, तो त्यांच्याच चरणी अर्पण करून मी इथे थांबते. हरिओम.